Ah, hello, Brother Dongre. Yeah, you can Mm, start now. I can start. Right. Welcome, everyone, to our next session in the Pentateuch. आणि पवित्र शास्त्रातील सुरुवातीचे 5 पुस्तक ग्रंथ पंचक याच्या पुढील अभ्यासामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. We're going to be in Genesis, starting from chapter 14. So we are in Genesis from chapter 14. आणि उत्पत्तीच्या 14व्या अध्यायाचा सध्या आपण अभ्यास करत आहोत. Mm. But first, we will pray. आपण प्रार्थना करू. Father, we thank you for this time, प्रभू, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. and we pray that you'll help us all to listen and to receive from you. तुझ्यापासून तुझी वाणी ऐकण्यासाठी आणि तुझ्यापासून गोष्टी ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. May your Spirit guide us into all the truth of your word. पवित्र आत्म्या, तुझ्या संपूर्ण सत्यामध्ये तू आज आम्हाला चालव. Open our eyes and our hearts to receive from you. तुझ्यापासून प्राप्त करून घेण्यासाठी आमचे नेत्र उघड, आमची अंतःकरण उघड. We pray this for your glory and in the name of Jesus. तुझ्या गौरवासाठी येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐकू त्या. आमेन. आमेन. Amen. Amen. So we are in chapter 14. आणि आपण सध्या उत्पत्तीच्या 14व्या अध्यायामध्ये आहोत. And last time we started to look at the life of Abraham. गेल्या वेळेला आपण अब्राहमाच्या जीवनाचा अभ्यास केला. And Abraham was called the friend of God. आणि अब्राहमाविषयी आपण पाहिलं की अब्राहम हा देवाचा मित्र असा होता. And one of the reasons he was called the friend of God was that he chose God's will. आणि एक महत्वाचं कारण अब्राहमाला देवाचं मित्र म्हणण्यामागं म्हणजे अब्राहमानं देवाची इच्छा पूर्ण करणं हे स्वतःसाठी पसंत केलं किंवा निवडलं. In chapter 13, when Abraham separated from Lot, उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेला अब्राहम लोटापासून विभक्त झाला. Abraham did not choose the best thing for himself. अब्राहमानं स्वतःसाठी उत्तम गोष्ट अशी काही निवडून घेतली नाही. He chose what seemed to be second best. आणि अब्राहमानं दुसरी उत्तम गोष्ट, अब्राहमानं लोटाला आधी संधी दिली निवडण्याची आणि मग उरलेलं त्यानं घेतलं. But God was with him. पण देव अब्राहमाबरोबर होता. And in chapter 14, Abraham fights a battle. आणि उत्पत्तीच्या 14व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की अब्राहम एक लढाई करत आहे. And when Abraham returns, there are two kings who meet him. आणि अब्राहम युद्धावरून आल्यानंतर 2 राजे त्याला भेटतात असं आम्ही वाचतो. One is the king of Sodom, who represents sin and evil. पहिला जो आहे तो सदोमाचा राजा आहे. King of Sodom represents sin and evil. आणि हा सदोमाचा राजा पाप आणि दुष्टपणा याचं प्रतिनिधित्व करतोय. And the other king in verse 18 was Melchizedek. आणि दुसरा राजा जो अब्राहमाला भेटला 18व्या वचनामध्ये आपण वाचतो तो म्हणजे शालेमाचा राजा मलकी सदेक. And he was the king of righteousness and the king of peace. आणि तो नीतिमत्वाचा राजा असं आम्ही पाहतो. And these two kings came to Abraham. हे दोन्ही राजे अब्राहमाला सामोरे गेले.
and they both offered him things. आणि या दोन्ही राजाने अब्रामाला काही गोष्टी देण्यासाठी त्याला विनंती केली. King of Sodom said, "You can have all the treasures for yourself, Abraham." आणि सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, आता युद्धावरून जी लूट आणलेली आहे ती सगळी तू घे. And the Melchizedek just offered bread and wine. पण दुसरा जो राजा होता, शालेमाचा राजा मलकी सदेक, यानं मात्र अब्रामाला भाकर व द्राक्षारस देऊ केला. And the bread and the wine represented fellowship with God. आणि भाकर आणि द्राक्षारस हे देवाबरोबरच्या सहभागितेचं जणू काय प्रतीक आहे. And so with these two choices, आता या Abraham, दोन sorry, कंटिन्यू. with these two choices, Abraham chose righteousness. आता अब्रामाला निवड करण्याची संधी होती. दोन्ही राजांनी त्यांना काहीतरी देव केलं होतं, पण अब्रामानं नीतिमत्व निवडलं. शालोमाच्या राजाचं भाकर आणि द्राक्षार ही त्यानं निवडली. He turned away from the riches of the world and chose the riches of the righteousness of Christ. आणि अब्रामानं जणू काय जगिक धनसंपत्ती नाकारली आणि नीतिमत्वाची धनसंपत्ती त्यानं जणू काय निवडली. And for this reason, he was called the friend of God. आणि म्हणून हेच कारण की अब्रामाला देवाचा मित्र असं म्हणण्यात आलं. Now, even though he was the friend of God, Abraham still made mistakes. आता अब्राहम देवाचा मित्र असं गणण्यात आला असला तरीही अब्रामानं आपल्या जीवनात अनेक चुका केल्या. He had a child by his servant girl whose name was Hagar. आणि अब्राहमाला मिस्रामध्ये जी दासी देऊ करण्यात आली होती हगार नावाची, तिच्यापासून त्याला इश्माईल नावाचा पुत्र झाला. The name of the son was called Ishmael. आणि हा इश्माईल हगारेपासून त्याला झाला. But he was not the son of promise. पण देवानं जे अभिवचन अब्रामाला दिलं होतं, अब्रामाशी जो करार केला होता, त्याचा हा पुत्र नव्हता. He had to wait much longer for the son of promise who was called Isaac. आणि इसाकाचा जन्म होण्यापूर्वी अब्रामाला अनेक वर्ष जणू काय वाट पाहावी लागली देवाचं अभिवचन पूर्ण होण्यासाठी. Abraham was also a man of prayer. अब्राम हा प्रार्थनाशील व्यक्ती होता. You see in chapter 18, he prayed that the righteous should be saved from the city of Sodom. आणि ज्या वेळेला देवानं अब्रामाला सांगितलं की तो सदोम आणि गमोरा शहराचा नाश करणार आहे, त्यातील सर्व काही तो भस्म करणार आहे, त्यावेळेला या दोन पापी शहरातील नीतिमान लोकांसाठी अब्रामानं प्रार्थनेद्वारा देवाकडे मध्यस्थी केली. आमेन. Abraham interceded with God for the salvation of Lot. आणि लोटाच्या तारणासाठी, लोटाच्या बचावासाठी अब्रामानं देवाकडे मध्यस्थीची विनंती केली. And God heard his prayer and Lot was saved. आणि देवानं अब्रामाची प्रार्थना ऐकली, लोटाचा बचाव झाला. And in chapter 19, we see the destruction of the city of Sodom. आणि उत्पत्तीच्या 19व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो देवानं सदोम गमोरा शहराचा कसा नाश केला. And then in chapter 21, we see that the child of promise, Isaac, was born. आणि पुढं आम्ही 21व्या अध्यायात पाहतो की देवानं दिलेल्या अभिवचनाचा पुत्र इसाक याचा जन्म झाला. But the child of promise, Isaac, could not live with the child of law, Ishmael. पण हा जो अभिवचनाचा पुत्र
इसाक हा नियमशास्त्राचा पुत्र इश्माईल याच्या सोबत राहू शकला नाही. So Ishmael had to be put out from the camp. आणि इश्माईलला अब्राहमापासून किंवा इसाकापासून दूर जाणं भाग होतं. Because law and promise could not live together. कारण पवित्र शास्त्राच्या नियमाप्रमाणे नियमशास्त्र आणि अभिवचन म्हणजे कृपा हे एकत्र नांदू शकत नाहीत. And this truth is explained in Galatians chapter 4. आणि हेच सत्य गलतीकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आम्ही पाहतो. But the child of promise had to go the way of the cross. कारण जो अभिवचनाचा पुत्र आहे त्याला वधस्तंभाच्या मार्गाने जावं लागणार होतं. And in chapter 22, we read the story of Abraham sacrificing Isaac. आणि उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की अब्रामानं कशा प्रकारे इसाकाचं अर्पण केलं. It's a great story of how the father laid down the life of his son. आणि हे एक महान सत्यकथा आम्ही वाचतो की एका पित्यानं आपल्या पुत्राला जणू काय त्या वेदीवर मरण्यासाठी ठेवलं. It is a picture of the father giving Jesus Christ, his only son, to the world. आणि हे चित्र जणू काय देवपित्यानं आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर खेळण्यासाठी देव केला. When Abraham sacrificed Isaac, Abraham did not actually kill Isaac. आणि अब्राहमानं ज्या वेळेला इसाकाचं अर्पण करण्याची तयारी केली त्यावेळेला अब्राहमानं इसाकाचं अर्पण पूर्ण केलं नाही, म्हणजे त्याला ठार मारलं नाही. Isaac was saved alive. आणि देवानं इसाकाचा बचाव केला. But when the father sent his son Jesus to the cross, we know that Jesus died on the cross. पण त्यानंतर अनेक वर्षांनी ज्या वेळेला देवपित्यानं मानवजातीच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खेळण्यासाठी दिलं, त्यावेळी मात्र देवपित्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला मरण्यापासून वधस्तंभी जाण्यापासून त्याची सुटका केली नाही किंवा त्याचा बचाव केला नाही. But chapter 21 helps us to understand the relationship between father and son and the cross. म्हणून 21वा अध्याय आम्हाला देवपिता, देवाचा एकुलता एक पुत्र आणि वधस्तंभ यातील नातेसंबंध काय आहे हे अधिक स्पष्ट करून देतो. In chapter 24, we have the story of finding a bride for Isaac. उत्पत्तीच्या 24व्या अध्यायामध्ये इसाक जो अब्रामाचा पुत्र आहे त्याच्यासाठी बायको निवडण्यासाठी काय काय अब्रामाला करावं लागलं याचं वर्णन आहे. Abraham, the father, sends a servant to a distant country. आता अब्राहम हा जो पिता होता तो आपल्या एका कारभाऱ्याला दूर देशी पाठवत आहे आपल्या पुत्रासाठी पत्नी निवडण्यासाठी. And when he was in the country, the servant found Rebecca. आणि मग हा सेवक मजल दरमजल करत एका ठिकाणी पोहोचला, त्यावेळेला त्याला एक तरुण मुलगी दिसली, तिचं नाव रिबका. And the servant says, "Will you come with me to join with the son of my master?" आणि मग या कारभाराने या मुलीला रिबकाला विचारलं
की माझा जो धनी आहे त्याची सून होण्यासाठी किंवा माझ्या धन्याचा एकुलता एक पुत्र इसाक याची पत्नी होण्यासाठी तू माझ्याबरोबर येणार का? And Rebecca says, I will go. आणि रिबका म्हटली, होय मी येते. And I will marry Isaac. आणि मी इसाकाशी विवाह करण्यास तयार आहे. But she had to leave her family and everything that she knew. She had to leave it all behind. आता रिबकाचं कुटुंब त्या ठिकाणी होते, तिचे आई वडील सर्व नातेवाईक होते, पण इसाकाची पत्नी बनण्यासाठी रिबकेला हे सर्व सोडावं लागलं, या सर्वांचा त्याग करावा लागला. And this is a picture of the Holy Spirit going into the world. आणि हे चित्र पवित्र आत्म्याचं आहे. पवित्र आत्मा या जगामध्ये आला. The Spirit going into the world to find people who will join themselves to Jesus Christ. आणि पवित्र आत्मा स्वर्गामधून पृथ्वीवर यासाठी देण्यात आला की त्यानं ख्रिस्ताची वधू बनण्यासाठी विश्वासणारे तयार करावेत, जे मंडळी म्हणून ख्रिस्ताशी जडून राहतील. And leave everything else that they knew far behind. आणि मग इतर सर्व गोष्टी ते बाजूला सारतील आणि विश्वासानं ख्रिस्ताशी त्याची वधू म्हणून जडून राहतील. This is how God makes a bride, the church, for his son. आणि अशा प्रकारे देव आपल्या पुत्रासाठी वधू निवडत आहे, आणि ही वधू दुसरी तिसरी कोणी नसून पृथ्वीवरील सर्व विश्वासणारे आहेत. In chapter 25 we read about the death of Abraham. आणि 25व्या अध्यायामध्ये आम्ही अब्रामाच्या मृत्यूविषयी वाचतो. And then in chapter 26, 27 and 28 we see a little bit about the life of Isaac. आणि 26, 27 आणि 28व्या अध्यायामध्ये आम्ही इसाकाच्या जीवनामधील काही गोष्टी वाचतो. And Isaac and Rebekah, they had two sons. आता इसाक आणि रिबका यांना दोन पुत्र झाले. Esau and Jacob. एकाचं नाव एसाव, दुसऱ्याचं नाव याकोब. Esau was the firstborn, but he was not chosen by God. एसाव हा पहिल्यांदा जन्माला आला, पण देवानं त्याला निवडलं नाही. God's choice was on the secondborn, Jacob. आणि देवानं कुणाला निवडलं? दुसऱ्यांदा ज्याचा जन्म झाला, याकोब. देवानं याकोबाची निवड केली. But the problem is that Jacob received the blessing by deceit. आपल्या बापाला आणि आपल्या भावाला फसवून आशीर्वादाची निवड केली. Jacob deceived his father into receiving the blessing. आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी याकोबानं आपल्या स्वतःच्याच बापाला इसाकाला फसवलं. And because of this, Esau became angry. आणि या फसवणुकीमुळे एसावाला राग आला. And Jacob had to run away to a distant country. आणि आपल्या भावाच्या रागापासून दूर होण्यासाठी मग याकोब दूर देशी पळून गेला. And he lived there for 20 years. आणि त्या ठिकाणी 20 वर्ष तो राहिला. He married 2 wives. आणि त्यानं 2 पत्नीशी लग्न केलं. That is Leah and Rachel. आणि त्याच्या एका पत्नीचं नाव लेहा, दुसरीचं नाव राहेल. And he had 12 sons. आणि त्याला 12 पुत्र झाले. And these sons became the 12 tribes of Israel.
आणि याकोबाचे हे 12 पुत्र, त्यांची नाव पुढे इस्रायलाचे 12 वंश म्हणून प्रसिद्ध पावले. The problem was Jacob was living in a distant country. आता समस्या ही होती की याकोब दूर देशामध्ये राहत होता. He was not in the promised land. आणि देवानं जी वचनदत्त भूमी निवडली होती त्याच्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी, त्या भूमीमध्ये याकोब राहत नव्हता. God had to bring him back to the promised land. आणि देवाला याकोबाला या वचनदत्त भूमीमध्ये परत आणायचं होतं. But before that could happen, God had to change the inside of Jacob. आणि आम्ही पाहतो की याकोब सुरुवातीपासून फसवणारा, ठकवणारा होता. आणि वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी देवाला याकोबाचं अंतःकरण बदलायचं होतं. God had to break the natural strength of Jacob आणि याकोबाची नैसर्गिक शक्ती किंवा नैसर्गिक बुद्धी, सामर्थ्य, ज्यावर त्याचा विश्वास होता, देवाला तेच मोडायचं होतं. And God did this so that Jacob should not rely on his own strength, but on the strength of the Lord only. आणि मग देवानं त्याला हे दाखवून दिलं की याकोबानं त्याच्या स्वतःच्या बुद्धीवर, शक्तीवर विश्वास न ठेवता देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. And we see this story in Genesis chapter 32. आणि पनिएल येथे घडलेली ही गोष्ट आम्ही उत्पत्तीच्या 32व्या अध्यायामध्ये वाचतो. Where God wrestled with Jacob all night. आणि त्या ठिकाणी देवाची आणि याकोबाची रात्रभर सोंबी किंवा कुस्ती चाललेली आम्ही पाहतो. Jacob was strong. आणि याकोब तसा बलवान होता. But God was stronger. पण देव याकोबापेक्षा बलवान होता. And God touched Jacob in the hip of his thigh. आणि देवानं याकोबाच्या मांडीला जांघेला स्पर्श केला. And it says that Jacob limped upon his leg for the rest of his life. आणि असं लिहिलं आहे की त्यामुळं याकोबाची मांडी लंगडी झाली, त्याचा सांधा निघाला आणि मग आयुष्यभर तो लंगडत चालला. He could no longer rely on his own strength. He had to lean upon the strength of God. आणि मग आता त्याला स्वतःच्या शक्ती सामर्थ्यावर विश्वास ठेवता येणार नव्हता. आता त्याला पूर्णपणे देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. And God did this at the dawn of a new day. आणि मग देवानं पहाटेच्या वेळेला एका नवीन दिवसाच्या सुरुवातीला हे घडवून आणलं. As Jacob crossed over a river into a new land. आणि याकोब ज्या वेळेला यब्बोक नदी पार करून नवीन देशामध्ये प्रवेश करता झाला. And Jacob was given a new name, Israel. याकोबाला इस्रायल हे नवीन नाव देण्यात आलं. So everything was new for Jacob. आता याकोबाकडे सर्व काही जणू काय नवीन होतं. And it is a picture of how God wants to change our lives as well. आणि हे चित्र प्रभू परमेश्वर आमच्या जीवनाचं कसं परिवर्तन कशा प्रकारे आमचं जीवन बदलतो हे दाखवतं. And Israel means prince with God. आणि इस्रायल या नावाचा अर्थ देवा बरोबरचा राजकुमार असा होतो. So now Jacob is back in the promised land. आता याकोब आपल्या सर्व कुटुंब कबिल्यासह
देवाच्या वचनदत्त भूमीवर दाखल झाला आहे. And as I said, he had 12 sons. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याला 12 पुत्र होते. But he had a favorite son whose name was Joseph. पण या 12 पैकी याकोबाचा एक लाडका पुत्र होता आणि त्याचं नाव योसेफ. And he preferred Joseph above the other sons. आणि इतर 11 पुत्रांपेक्षा योसेफावर याकोबाची अधिक प्रीती होती. And that made the other sons jealous. आणि मग योसेफावर अधिक प्रीती असल्यामुळे बाकीचे 11 पुत्र योसेफाचा द्वेष करत असत. And then Joseph had dreams. He had 2 dreams. योसेफाला स्वप्न पडत असत. त्याला 2 स्वप्न पडली. He dreamt that the sheaves of wheat of his brothers bowed down to his own sheaf of wheat. आणि योसेफाला एक स्वप्न पडलं की शेतामध्ये तो आणि त्याच्या भाऊ पेंढ्या बांधत आहेत आणि त्याची पेंढी उभी राहिली आणि इतर भावांच्या पेंढ्या खाली पडल्या. इतर भावांच्या पेंढ्यांनी त्याच्या पेंढीला जणू काय नमन केलं. And then he had another dream where the sun and the moon and the 11 stars bowed down to his star. आणि दुसरं एक स्वप्न पडलं योसेफाला की त्याचा एक तारा होता आणि इतर जे तारे होते 11 ताऱ्यांनी आणि सूर्य आणि चंद्र या सर्वांनी योसेफाचा जो तारा होता त्याला जणू काय नमन केलं. And his brothers became even more jealous. आणि हे स्वप्न पाहून ऐकून त्याचे भाऊ रागानं त्याच्यावर खवळले. And they said to themselves, "Will we bow down to our brother Joseph?" आणि ते आपापसात म्हणू लागले, आपण सर्वजण या आपल्या धाकट्या पुत्राच्या पुढे नमन करणार आहोत का, त्याच्या पाया पडणार आहोत का? And they were so jealous, they decided to kill Joseph. आणि हा 11 भाऊ त्यांना इतका राग आला होता, द्वेषानं मत्सरानं ते इतकं भरलेले होते की त्यांनी योसेफाचा काटा काढण्याचं, त्याला ठार मारण्याचं ठरवलं. But they did not kill him. They sold him into slavery in Egypt. पण ते योसेफाला ठार मारू शकले नाहीत. त्यांनी मिस्राकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांना योसेफाला विकून टाकलं. And they sold him for 20 pieces of silver. आणि चांदीच्या 20 नाण्यांना त्यांनी योसेफाची विक्री केली. And this is in chapter 37. आणि 37व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या आपण या गोष्टी वाचतो. And it looked like the plan of God was going wrong. आणि मग असं दिसून आलं की देवाची योजना कुठेतर भरकटते आहे किंवा वेगळ्याच दिशेला जात आहे. But God can see much further and much better than we can. परंतु आम्ही जितकं पाहू शकतो, जितकी कल्पना करू शकतो, त्याच्या पलीकडे जाऊन देव कार्य करतो हे आम्हाला यातून दिसतं. God was going to do a wonderful thing. आणि देव एक अद्भुत गोष्ट करणार होता. He was going to save all the nation of Israel. आणि इस्रायलाच्या संपूर्ण राष्ट्राचा बचाव व्हावा ही देवाची योजना किंवा इच्छा होती. But first, Joseph had to learn some very difficult lessons. पण योसेफाला आपल्या जीवनामध्ये काही अत्यंत अवघड अशा धडे शिकण्याला सामोरं जावं लागलं. Joseph went and worked for a man called Potiphar in Egypt. आणि मिस्रामध्ये व्यापाऱ्यांनी योसेफाला नावाच्या एका सरदाराला विकून टाकलं. But Joseph was wrongly accused by the wife of Potiphar.
आणि पुढे आम्ही पाहतो की पोटिफरची जी पत्नी होती तिचा योसेफावर डोळा होता आणि चुकीचे आरोप लावून तिनं योसेफ And Joseph was put रवानगी केली and Joseph was put into prison. आणि मग याकोबाला तुरुंगात घालण्यात आलं. And he was in prison for quite some years. आणि अनेक वर्ष तो तुरुंगात होता त्याची कोणतीही चूक किंवा अपराध नसताना. And all this time he was learning the ways of God. आणि या सर्व काळामध्ये योसेफ देवाच्या योजना आहेत त्याबद्दल शिकत होता. In Psalm 105, स्तोत्र 105, Psalm 105, verse 17 and 18, स्तोत्र 105 याच्या 17 आणि 18 वचनामध्ये आम्ही वाचतो. says that a man was sent before them, even Joseph, who was sold as a servant. त्याच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला, योसेफ दास म्हणून विकला गेला, whose feet they hurt with chains, and iron came into his soul. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली आणि त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. And look at verse 19. 19वे वचन पहा. It says, until the time that his word came, and the word of the Lord tested him. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. आमेन. When we go through difficult things, it is like God is testing us. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही अवघड परिस्थितीमधून जातो, अनेक परीक्षामधून जातो, त्यावेळेला आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की या सर्वांमध्ये देव आम्हाला पारखत आहे किंवा देव आमची परीक्षा घेत आहे. God wants to make us strong, but first he has to make us weak. आणि देवाला आम्हाला सामर्थ्यशाली बनवायचं आहे, पण आम्ही सामर्थ्यशाली बनण्याच्या आधी देव आम्हाला कमकुवत किंवा कमजोर बनवतो, दुर्बल बनवतो. Before we can go up high, God will bring us down low. आम्ही उंच भरारी घेण्यापूर्वी देव आम्हाला खालच्या भागाकडे नेतो, जणू काय आमची काही काळ अधोगती होते. And this is what happened to Joseph when he went into prison. आणि मग या योसेफाच्या जीवनामध्ये हेच घडलं ज्या वेळेला तो तुरुंगामध्ये डांबला गेला. Then after some years, 2 other prisoners were put in with Joseph. आणि तुरुंगामध्ये काही वर्ष गेल्यानंतर 2 नवीन कैदी योसेफ ज्या तुरुंगात होता त्या तुरुंगामध्ये भरती झाले. They were the wine officer and the baker to Pharaoh, the king of Egypt. आणि हे 2 कैदी कोण होते? त्यामधला एक प्यालेबरदार होता फारोच्या राजवाड्यातील, आणि दुसरा होता तो बेकर होता, एक आचारी होता. And they both dreamed dreams, and Joseph interpreted their dreams. आता फारोच्या राजमहालामध्ये काम करणारे हे 2 कैदी योसेफाच्या तुरुंगामध्ये होते. या दोन्ही कैद्यांना स्वप्न पडली. The wine officer was released, but the baker was hung on a tree. आणि जो प्यालेबार होता त्याला फारोनं मुक्त केलं शिक्षेतून, पण जो आचारी होता त्याला मात्र ठार मारण्यात आलं. Then after some more years, आणखी काही वर्ष तुरुंगात काढल्यानंतर Pharaoh, king of Egypt, he had some dreams. आता मिस्राचा राजा जो फारो होता त्याला स्वप्न पडलं. And he dreamt about 7 weak cattle eating 7 strong cattle.
आणि मग फारोला पडलेलं स्वप्न असं होतं की 7 अशक्त दुर्बल गायींनी 7 धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकलं. And then he dreamt a second dream about 7 ears, weak ears of wheat, eating 7 strong ears of wheat. आणि पुढे एक स्वप्न फारोला पडलं की 7 गवताच्या दुर्बल पेंड्यांनी गव्हानं भरलेल्या 7 गव्हाच्या पेंड्यांना खाऊन टाकलं. And Pharaoh told these dreams to his servants, his wise men, but no one understood them. आणि फारोच्या दरबारामध्ये अनेक तज्ञ लोक होते, हुशार होते, ज्ञानी होते, आणि त्या सर्व ज्ञानी लोकांना फारोनं या स्वप्नांचा अर्थ सांगण्याची जणू काय आज्ञा केली. And then the wine officer remembered Joseph in prison. मग फारो बरोबर सदैव असणारा त्याचा प्याले बरोबर जो होता, त्याला द्राक्षारस देणारा, त्याला योसेफाची आठवण झाली, कारण त्याला जेव्हा तुरुंगात स्वप्न पडलं होतं त्यावेळेला त्याचा अर्थ तुरुंगामध्ये योसेफानं त्याला सांगितला होता. And when Pharaoh heard this, he said, "Bring him out. He can tell me my dreams." आणि मग फारोला ज्यावेळेला कळलं त्यावेळेला फारोनं आज्ञा केली की कोण जो योसेफ आहे तुरुंगामध्ये, चला माझ्यासमोर त्याला हजर करा. And so they brought Joseph out, and he heard the dreams of Pharaoh. आणि मग योसेफाला तुरुंगातून आणण्यात आलं आणि त्याला फारोच्या दरबारामध्ये उभं करण्यात आलं. योसेफानं फारोचं स्वप्न ऐकलं. And the 7 strong cattle and the 7 good ears of wheat were 7 years of good harvest. आणि मग योसेफानं त्या स्वप्नांचा अर्थ सांगितला की 7 धष्टपुष्ट गायी किंवा 7 भरगच्च भरलेल्या गव्हाच्या पेंड्या म्हणजे 7 वर्ष त्या देशामध्ये, मिसर देशामध्ये सुबत्ता येणार होते, भरपूर पीक अन्नधान्याचं होणार होतं. And then the 7 weak cattle and the 7 weak ears of wheat were 7 years of famine. आणि 7 कमजोर गायी किंवा 7 दुर्बल अशा गव्हाच्या पेंड्या हे 7 वर्ष दुष्काळाचं चिन्ह होतं. And Joseph explains that the 7 years of famine will be so bad that the 7 years of good harvest will be forgotten. आणि मग योसेफानं स्वप्नाचा अर्थ सांगितला. योसेफ फारोला म्हणाला की दुष्काळाची 7 वर्ष इतकी भयंकर असणार आहेत की पहिल्यांदा सुबत्तेच्या 7 वर्षामध्ये लोकांनी जे अनुभवलं ते सर्व काही ते विसरून जातील आणि लोकांना खूपच अन्नधान्य मिळणं त्रासाचं जाईल आणि लोक भुकेने जणू काय तडफडतील. And Joseph says to Pharaoh, "You need a man that will oversee the good harvest." आणि मग योसेफानं फारोला विनंती केली की तुमच्या दरबारातील एक तज्ञ हुशार व्यक्ती तुम्ही निवडा की सुरुवातीची 7 वर्ष जी सुबत्तेची आहेत, भरपूर अन्नधान्याचं पीक येणार आहे, त्यावेळेला ते संपूर्ण पीक व्यवस्थितपणे साठवून ठेवण्यात जर आलं तर दुष्काळाच्या 7 वर्षामध्ये त्याचा उपयोग होईल आणि लोक अन्न वाचून मरणार नाहीत किंवा लोकांचं नुकसान होणार नाही. And will put aside 1/5 of the good harvest to prepare for the time of famine. आणि नंतर त्यानं योसेफानं फारोला अशी सूचना केली की हे अन्नधान्य म्हणजे काय की ज्या वेळेला सुकाळाची 7 वर्ष येतील, भरपूर अन्नधान्याचं पीक येईल, त्यावेळेला फारोनं लोकांवर कर लादण्यात यावा की लोकांनी 1/5 अन्नधान्य फारोच्या दरबारात जमा करावं कर म्हणून. असं संपूर्ण राज्यामधून सर्व शेतकऱ्यांमधून अन्नधान्य गोळा करावं,
ते व्यवस्थित कोठारामध्ये साठवून ठेवावं, म्हणजे दुष्काळाच्या 7 वर्षामध्ये लोकांच्या अन्नधान्याची सोय होईल. आमेन. Pharaoh says, Joseph, you're the man. You be in charge of this work. आणि हे सगळं ऐकल्यानंतर फारो म्हणाला, आता असा मनुष्य इथं मिस्रात कुठं ओळखायचा, तूच तेवढा हुशार आहे, तूच ही जबाबदारी घे आणि तू जे म्हणतोय ते कर, तुला मी पूर्णपणे अधिकार देतो. So you see how Joseph was lifted up from prison to be next to the king, Pharaoh. आणि पहा, एका दिवसामध्ये योसेफ तुरुंगातून फारोच्या राजमहालामध्ये फारो नंतरचा अधिकारानं सामर्थ्यानं असलेला दुसरा व्यक्ती देवानं बनवला. This is how God works. देव अशाच प्रकारे कार्य करतो. He does not put us straight into a position of responsibility without first testing us. आणि आमची सुरुवातीला परीक्षा घेतल्या वाचून देव आम्हाला कोणत्याही जबाबदारीच्या पदावर आमची उन्नती करत नाही. So the 7 years of harvest came, and then started the 7 years of famine. आणि सुरुवातीची 7 सुकाळाची वर्ष आली, भरपूर अन्नधान्य पिकलं मिस्रामध्ये, आणि या योसेफानं जसं स्वप्नात सांगितलं होतं तसंच झालं. And in the famine, because of what Joseph had done, there was enough food to keep all the people alive. आणि योसेफानं सांगितल्याप्रमाणे सुकाळामध्ये अन्नधान्याचा साठा केल्यामुळे दुष्काळाची जी 7 वर्ष आली त्यामध्ये लोकांना अन्नधान्य मिळालं, त्यांचे काही नुकसान झालं नाही की त्यांना पूर्णपणे अन्नधान्य प्राप्त झालं. But the famine was all over the world. पण हा जो दुष्काळ होता तो फक्त मिस्र देशापुरताच नव्हता, तो इतर देशामध्येही होता. And Joseph's brothers started to get hungry. आणि योसेफाचे जे 11 भाऊ होते आणि बाकी त्याचं जे कुटुंब होतं, याकोब आणि इतर सगळ्या घरातले लोक, या दुष्काळाचा त्यांनाही त्रास होऊ लागला, त्यांनाही अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली. And they had to go down into Egypt to get food. आणि मग त्यांना समजलं की मिस्रामध्ये अन्नधान्याचा भरपूर साठा आहे, सर्व आजूबाजूच्या देशातील लोक मिस्रामध्ये जाऊन अन्नधान्य खरेदी करत आहेत. And they met Joseph, but they did not recognize him. आणि मग अन्नधान्य विकत घेण्यासाठी याकोबाचे हे 11 भाऊ ज्यांनी त्याला विकलं होतं ते मिस्रात आले आणि योसेफासमोर उभं राहिले, विनंती करत की त्यांनाही अन्नधान्य विकत घेण्याची परवानगी मिळावी. 22 years had passed. आणि जवळजवळ 22 वर्ष उलटली होती. हे योसेफाचे 11 भाऊ योसेफाला ओळखू शकले नाहीत. And because they rejected him 22 years before, they did not recognize him now. आणि 22 वर्षापूर्वी त्यांनी योसेफाचा नाकार केला होता, त्याला मिस्री व्यापाऱ्यांना विकलं होतं, म्हणून ते आपल्या भावाला ओळखू शकले नाहीत. If we reject Christ, we will not recognize him when he comes as king. आणि जर आमच्यासाठी वधस्तंभी गेलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला जर आम्ही ओळखू शकलो नाही, तर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू म्हणून जो वैभवशाली ख्रिस्त येणार आहे त्याला देखील आम्ही ओळखू शकणार नाही. It is a long story, but in chapters 42, 43, 44, and 45, आणि हे एक दीर्घ कथा आहे, अनेक घटना घडलेल्या. उत्पत्तीच्या 42व्या अध्यायापासून जवळजवळ 47व्या अध्यायापर्यंत Joseph eventually makes himself known to his brothers. आणि मग नंतर शेवटी योसेफानं
आपल्या भावांना आपली खरी ओळख दिली. But only after he saw that they were truly sorry for what they did to him 22 years before. पण योसेफानं हे पाहिलं की 22 वर्षापूर्वी त्यांनी जे केलं होतं त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याला मिस्रांना विकून टाकलं, त्याबद्दल त्यांना खराच पश्चाताप झालाय का, खरं दुःख झालंय का, हे त्यानं आधी पाहिलं आणि नंतरच त्यानं आपली खरी ओळख त्यांना सांगितली. You see, God will wait until we are truly repentant before he will reveal himself to us. आणि देवाचंही तसंच आहे पहा. देव आपल्याला पूर्णपणे प्रगट होण्याआधी आम्ही खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केलेला आहे का याची देव खात्री करून घेतो. We must repent before we recognize who Jesus really is. आम्ही पूर्ण अंतःकरणाने पश्चाताप केला पाहिजे, तरच प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची खरी ओळख, खरं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त होईल. So the brothers go back to Israel and they bring their father into Egypt. आणि मग योसेफानं विनंती केल्याप्रमाणे हे 11 भाऊ परत आपल्या घरी, आपल्या देशाला गेले, ज्या ठिकाणी त्यांचे याकोब, त्यांचे वडील आणि इतर सर्व कुटुंबीय होते. आणि त्यांनी हे सगळं वृत्त आपल्या बापाला सांगितलं. आणि मग योसेफानं सांगितल्याप्रमाणे हे याकोबाचं संपूर्ण कुटुंब, जवळजवळ 70 जण हे मिस्र देशामध्ये योसेफाकडे आले. God did this so that the people of Israel should survive and not die. आणि दुष्काळामध्ये इस्रायल लोकांचा नाश होऊ नये, त्यांचा बचाव व्हावा म्हणून देवानंच हे सर्व घडवून आणलेलं होतं. Much later, after Jacob, Israel had died, आणि योसेफ, याकोब, ज्याचं नाव इस्रायल होतं, त्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वर्षांनी Joseph is speaking to his brothers in Genesis chapter 50. उत्पत्तीच्या शेवटच्या म्हणजे 50व्या अध्यायामध्ये योसेफ आपल्या भावांबरोबर बोलत आहे. And he says in chapter 50, verse 20, आणि उत्पत्तीच्या 50व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये योसेफ काय म्हणतो आहे पहा. Joseph says in verse 20, you thought evil against me, but God meant it for good. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले होते. This is the way God sometimes works with our lives. आमच्या जीवनामध्येही बऱ्याचदा देव अशा प्रकारे कार्य करतो. The devil and sometimes people, they think evil against us. आणि लोक आणि शैतान बऱ्याच वेळा दुष्ट प्रकारे आमच्या जीवनामध्ये कार्य करतात, योजना आखतात. But God means it all for good. पण या सर्व दुष्ट योजनांमधूनच देव आमच्या भल्याच योजना करतो, किंवा या दुष्टपणामधूनच देव आमच्यासाठी चांगलं काहीतरी निर्माण करतो. And in Romans chapter 8, verse 28, आणि रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, Paul says, we know that all things work together for good to those who love God. रोम 8:28, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे
त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्या देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. So Jacob, who's now called Israel, and his 12 sons are now in Egypt. आणि याकोब, ज्याचं नाव इस्रायल आहे, आणि त्याचे 12 पुत्र आता मिस्र देशामध्ये आहेत असं आम्ही पाहतो. And they were going to live in Egypt for nearly 400 years. आणि जवळजवळ 400 वर्ष मिस्र देशामध्ये याकोब, त्याचे पुत्र आणि त्यांचे वंश यांचं वास्तव्य असलेलं आम्ही पाहतो. But God was going to bring them out of Egypt from slavery into the land of promise. आणि योसेफाचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षानंतर हे सर्व इस्रायल लोक मिस्रामध्ये गुलामगिरी करत राहिले, चिखल तुडवून फारोच्या विटा बनवत राहिले. देवाची योजना होती की फारोच्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करावं आणि त्यांना देवानं देव केलेल्या वचनदत्त भूमीमध्ये घेऊन जावं. God was going to bring them out of Egypt by a powerful hand. आणि स्वतःच्या सामर्थ्यशाली हातानं देव या लोकांना मिस्रातून बाहेर काढणार होता. And establish them as a nation. आणि एक राष्ट्र म्हणून वचनदत्त भूमीमध्ये देवानं निवडलेल्या देशामध्ये देव त्यांची वस्ती करणार होता. And God was going to give them a law. आणि देवाला त्यांना नियमशास्त्र द्यायचं होतं. And to show them how to worship the true and living God. आणि खऱ्या आणि जिवंत देवाची उपासना त्यांनी कशा प्रकारे केली पाहिजे हे देखील देवाला त्यांना शिकवायचं होतं. And all of that is in the book of Exodus. आणि या सर्व गोष्टी आम्ही या ग्रंथ पंचकाच्या पुढच्या पुस्तकामध्ये म्हणजे निर्गमाच्या ग्रंथामध्ये वाचतो. Which we will look at next time. आणि पुढच्या वेळेला आपण निर्गमाच्या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. But to finish this time, परंतु आता आजच्या अभ्यासक्रमाची सांगता करण्यापूर्वी I want us to understand the comparison between Joseph and Jesus Christ. मी तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करण्याचं सुचवतो आहे. योसेफाचं जीवन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन यांच्यामध्ये तुलना केली तर आम्हाला काय काय गोष्टी आढळतात. Because Joseph is a picture of Christ. कारण योसेफ हा जुन्या करारातील प्रभू येशू ख्रिस्ताचंच प्रतीक असा आहे. Listen to these comparisons. आणि कोणकोणत्या गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं हे नीट लक्ष देऊन पहा. Both Joseph and Jesus were loved by their fathers. योसेफावर देखील त्याच्या पित्याची प्रीती होती आणि प्रभू येशू ख्रिस्तावरही देव बापाची प्रीती होती. But both of them were hated by their brothers. द्वेष सहन करावा लागला. योसेफाला 11 भावांचा द्वेष सहन करावा लागला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचे जे बांधव होते यहुदी लोक, इस्रायल लोक, त्यांचा द्वेष सहन करावा लागला. Both of them were planned to be killed. आणि योसेफाला देखील मृत्यूला जणू काय सामोरं जावं लागलं. 11 भावांनी त्याला मारण्याचं ठरवलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देखील मृत्यूला सामोरं जावं लागलं. Both of them were betrayed by silver. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि योसेफ दोघ चांदीच्या नाण्यांच्या बदली. Both of them had their coats stripped off them. आम्ही पाहतो
योसेफाला विकण्याआधी त्यांनी त्याच्या बापानं याकोबानं त्याच्यासाठी खास बनवलेला रंगीबेरंगी जो झगा होता तो काढला, जणू काय त्याला निर्वस्त्र केलं, आणि येशूला देखील निर्वस्त्र केलं, त्याचे कपडे काढून घेतले, त्याला वधस्तंभावर खेळण्यापूर्वी आम्ही पाहतो. Both of them went to prison. येशूला आणि योसेफाला दोघांनाही तुरुंगात जावं लागलं, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. Both of them were falsely accused. आणि येशूवर देखील खोटे आळ करण्यात आले आणि योसेफावर देखील खोटे आरोप केले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. But both of them were highly exalted. पण देवानं योसेफालाही उच्च स्थानी बसवलं. फारो नंतर राज्यातील दुसरा प्रमुख व्यक्ती. Both of them provided the bread of life. आणि योसेफ आणि प्रभू येशू ख्रिस्त दोघांनाही जीवनाची भाकर देण्यात आली. Joseph gave food to the world. योसेफानं दुष्काळामध्ये मिस्रातील आणि आजूबाजूच्या देशातील लोकांचे प्राण वाचवले. And Jesus fed 5,000 people. आणि येशूनं 5 भाकरी 2 मासे घेऊन 5,000 लोकांना भोजन दिलं. Both of them forgave those who persecuted them. दोघांनीही ज्यांनी त्याचा छळ केला होता त्यांना माफी दिली किंवा त्यांची क्षमा केली. योसेफानं आपल्या 11 भावांची क्षमा केली आणि प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना पहिलं वाक्य बोलला की हे बापा, या सर्व लोकांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना कळत नाही. And both of them were able to save many lives. आणि योसेफानं आणि प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक लोकांचं जीवन वाचवण्यासाठी ते यशस्वी झाले. There are other comparisons as well, but these are ones to think about. आणि दुसरे अनेक मुद्दे आहेत जर आम्ही तुलना केली तर, पण हे महत्वाचे काही मुद्दे योसेफाचं जीवन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन यामध्ये आम्ही पाहिले. God is using these stories to show some light to help us understand more about Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही अधिक जाणून घेण्यासाठी जुन्या करारातील अशा गोष्टींचा देव उपयोग करून घेतो. God is a wonderful God. आमचा देव हा अद्भुत देव आहे. And his salvation is a wonderful salvation. आणि त्यानं देव केलेले जे तारण आहे ते देखील अद्भुत आहे. May God help us to understand this salvation more and more. आणि आम्हाला देण्यात आलेलं हे जे तारण आहे ते आम्ही अधिक आणि अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. Amen. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Thank you, Pastor. God bless you. Thank you so much. The Lord bless you and all students. Homework for students. Homework. Read the life. Read the life of Abraham. Read the life of Joseph. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. अब्राहमाच्या जीवनाचा अभ्यास करा उत्पत्तीच्या ग्रंथामधून. योसेफाच्या जीवनाचा देखील बारकाईने अभ्यास करा. And look at some of the stories in the book of Exodus. आणि पुढचं जे पुस्तक आहे निर्गम त्यामध्ये दिलेल्या काही घटनांचं देखील उजळणी करा किंवा त्या वाचा. काय काय आहे निर्गमाच्या ग्रंथामध्ये. Thank you and may God bless you until we meet next week. सर्वांचे आभार. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत गुड बाय. Thank you, Pastor. God bless you. Thank you very much. Good night. Good night. Good night. Thank you.